थँक्यू. थोडं असं आणि जवळपास मी ज्या दिवाळीपासून स्टार्टिंगपासून ॲक्टिव्ह होता. मी 15 वर्षापासून सुभाष वाडीवर शेती करतो. सुरुवातीपासून आता मला 15 वर्ष झाले पूर्ण शेतीला. माझ्या शेतामध्ये मी स्वतः शेतामध्ये गहू बन्सी गहू घेत असतो, तूर डाळ तूर घेतो, चणा आपला त्यानंतर मूग उडीद सर्व मी धान्य घेत असतो. आणि विशेष म्हणजे वायगा हळद या ठिकाणी आपल्याला दिसते. ही हळदीचं वैशिष्ट्य असं आहे की आपण जे नॉर्मल हळद आपली लागते, जे सेलम हळद आहे किंवा राजापुरी आहे, याच्यापेक्षा जवळपास 1.5 पटीमध्ये खरबूज जास्त असते. आणि हे जे पद्धत सांगितली आहे पद्मश्री सुभाष वाडीकर जे आम्हाला सांगितलं की तू गजानन असं कर की विदाऊट ऑइल हळद आपली आहे ठिकाणी. वायगा हळद आहे पण विदाऊट ऑइल. म्हणजे आम्ही कशी निर्माण करतो, ओली हळद जी असते तर ओली हळदीचं आम्ही चाकूने हळूहळू असे चिप्स तयार करतो. चिप्स तयार करून तर त्याला आम्ही सावली सुकवतो. नंतर उन्हामध्ये सुकवल्यानंतर आम्ही त्याला पलवण्यावरती बारीक पावडर करायचं. याचं वैशिष्ट्य असं या हळदीचं आहे की तुम्ही याचा सुगंध घेऊन बघा हळदीचा, तुम्हाला सुगंध येणार. आणि बाकी रेग्युलर हळदीपेक्षा याच्यात तुम्ही अर्धा चमच जर हळद घातली तुम्ही भाजीमध्ये तर 1 चमच तुम्ही बरोबरी करते हळदी क्षमता घ्या हळदीमध्ये. नंतर सांगायचं झालं तर हे सर्व जे तुम्हाला या ठिकाणी उत्पादन दिसत आहे हे सगळं आम्ही शेतामध्ये राबतो आणि विक्रीसुद्धा करत आहोत. आनंद असा होतो की जेव्हापासून आम्हाला वसुंधरानं आम्हाला या ठिकाणी मंच दिला तेव्हापासून आमचं जे धान्य आहे इथं पूर्ण पुण्यामध्ये आमचे कस्टमर तयार झाले आहेत. आणि ते असे म्हणतात की दादा तुमचं धान्य कधी वाट बघतात आमच्या धान्यासाठी, तुमची ते चव आहे त्याची त्या डाळीची. आणि माझी आई म्हणजे पण सांगतो तुम्हाला की 1 वर्ष आईने 10 क्विंटल डाळ जात्यावर तयार केली आहे. आणि हो जागेवरचं असं आहे तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जशी मिलावट डाळ तयार करतो त्यामध्ये काही प्रकार त्यामध्ये जे केमिकल्स यूज होतो. पण ही जर तुम्ही जागेवर गेली पारंपरिक जी पद्धत आपली आजोबा आपण चालत पद्धत आहे ही पद्धत आहे आपण जागेवर तयार करतो. म्हणजे याच्यामध्ये आपण जेव्हा डाळ तयार करतो त्यामध्ये उष्णता पण लागत नाही आणि ते डाळीला तिची चव वेगळी लागते. आता तुम्हाला सांगत आलं तुम्ही आधी तुम्ही डाळ खात होती त्या डाळीची चव आणि मिलावट डाळीची चव म्हणजे याच्यात खूप काही फरक आहे. आणि आम्ही सर्व ही डाळ जागेवर तयार करून विक्री करतो. आणि आमची डाळ संपली पण सांगतो डाळ पहिल्या दिवशी आधी आम्ही त्या दिवशी डाळ संपून परत मला माझ्याकडे 1.5 क्विंटलची बुकिंग आहे संपूर्ण डाळीची. पण माझ्याकडे डाळ नाही आहे, फक्त आता 50 किलो घरी आहेत मी पाठवणार. माझा माल संपला. बन्सी गहू माझा मी 10 क्विंटल आणला होता, 5 क्विंटल आधी बुकिंग झाला माझा. पण मी त्यांना सांगितलं तुम्ही इथून येऊन घेऊन जा का की त्यांना दुसरं काही या ठिकाणी घेता येणार. समजा आता माझ्याकडे जर गहू बन्सी गहू असला कोणाकडे वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी आता खरबूज आहे टरबूज आहे किंवा इकडं तांदूळ आहेत आता आंब्या मोर तांदूळ आहेत हे सगळं त्यांना घेता आलं पाहिजे. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही या रेग्युलरची सर्व तुम्ही धान्य खरेदी करा. तुमच्या फेलो कलिग्स पण तुम्ही मदत करताय आम्हाला आनंद आहे की सर्वांनी त्यांना सर्व आस्वाद घेता आला पाहिजे सर्व वस्तूचा. आता माझ्याकडे पण मी पंचगव्य या ठिकाणी तयार करतो. आणि ही जी मंजन आहे तुम्हाला दाखवू शकतो मंजन हे बघून दंत मंजनची हे जे आम्हाला सांगितलं फॉर्म्युला आहे पद्मश्री सुभाष वाडीकर यांनी फॉर्म्युला दिला आम्हाला की कसं तयार करायचं ते काम कर. आणि मी विशेष करून तुम्हाला सांगितलं माझ्याकडे आमचा जो यवतमाळ जिल्हा आहे हा आदिवासी समाज भरपूर राहतो. त्या महिलांना मी रोजगार दिला. आमचा जगदंबा समूह म्हणून आहे हा बचतगट या ठिकाणी त्या महिलांनी रोजगार दिला की हा महिला रोजगार कसा दिला ते शेंगा जमा करून आणतात, ते आवळा हिरडा बिळा करून जगातून आणतात आणि सर्व मी त्यांच्याकडून विक्री करून घेतो. आणि त्यांना मी गटात सामील केलं. स्वतःही मंडळ तयार करतात म्हणजे याच्यात पावडर तयार करून सर्व मंडळांनी सगळं भरपूर सांगितलं आणि सगळी विक्री पूर्ण संपूर्ण भारतात करतो. पद्मश्री सुभाष वाडीकर सरांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये माझा कॉल असतो, मंचन असतो, त्रिफळा चूर्ण आहे. हे सर्व जे प्रोडक्ट्स तुम्हाला या ठिकाणी दिसतात ते सगळं नैसर्गिक आहे आणि आयुर्वेदिक आहे. याचा कोर्ससुद्धा केला 2012मध्ये. आणि मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की लोकांपर्यंत माझ्यापासून जे प्रोडक्ट जात आहे ते सगळं आयुर्वेदिक आहे. आणि ते बरेच लोकांना फीडबॅक असं मिळतं मला की तुमचं प्रोडक्ट खूप छान आहे. वसुंधरामध्ये आल्यानंतर सगळे जे माझे ग्राहक आहेत जुने ते मंचासाठी वाट बघतात, ते त्रिफळासाठी वाट बघतात. ते अमृतधारामध्ये प्रोडक्ट आहे आपला असा आहे त्याच्यामध्ये कापूर आदिवासी पहिला फुल आहे ते जवळपास 50,000 काम करते. कोरोना काळामध्ये औषधीचा आम्ही एवढा प्रयोग केला की
की जे पॉझिटिव्ह पेशंट होता त्याला आम्ही बरं केलं आहे अमृतधारेपासून. असे अनेक प्रोजेक्ट घ्यायचे आहे. त्यानंतर औषधी ज्या तुम्ही तयार करता त्याचं तुम्ही काही नॉलेज घेतलंय का? हो, मी 2012ला मद्रासमध्ये चेन्नई या ठिकाणी कांचीपुरम या ठिकाणी कट्टावकम ग्राम आहे, तिथं पंचक्रोश गोशाळा आहे, त्याने ट्रेनिंग केलं. आणि तुम्हाला सांगू शकतो माझ्याकडे 35 गाई आहेत जे आपल्या गौरव जातीच्या विदर्भामध्ये. त्याचं स्वतः मी संगोपन करत आहोत. किंवा गाई कसायला जाणार होत्या त्या गाई सोडून मी संगोपन करत आहोत. आज माझ्या गाईपासून मला माझ्याजवळ 35 गाई तयार झाल्या आणि स्वतः मी रामपूर ठिकाणी त्याचं सेट काढणं, सगळं हे करणं, समोर करणं आणि एक माणूस ठेवलेला आहे. हे सगळं मी काम करत आहोत. आता ही जी औषधं तुम्ही इथे ठेवलेली आहे, लोक विचारत असतील ह्यांचं सर्टिफिकेशन किंवा यांचं क्वालिटी चेक, याच्याबद्दल तुम्ही काही सांगाल? हो, आता मला प्रत्येकजण विचारतात की तुम्ही सर्टिफिकेट, तर मी त्याच्यात फिसाई अंतर्गत मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये आपला हे असतो ना आपला फूड इंडेक्समध्ये या ठिकाणी आम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि आम्हाला फिसाई नंबरसुद्धा मिळाला. हे सगळं सर्टिफाईड आहे आणि पण मला असं रिस्पॉन्स मिळाला की माझी जे सांगतात जे ग्राहक आहे की तुमचं थोडंसं खूप उत्तम आहे, मुंबईपर्यंत पूर्ण संपूर्ण भारतामध्ये माझं सुरू जात आहे. आणि याचं प्रोडक्शन युनिट कुठे आहे? हे माझ्या गावाला दिग्रस तालुक्यामध्ये माझं गाव आहे, कांदे गाव छोटं, म्हणजे 3,500 ते 4,000 आहे. त्या ठिकाणी मी निर्माण करतो आणि हे सगळं मी शून्यातून निर्माण केलेलं आहे. हळूहळू ते घेत आहो आणि माझं काम चालू आहे. थँक्यू गजानन. तुम्हाला रिस्पॉन्स ऑलरेडी चांगला आहे, तुमच्याकडे कस्टमर बेस पण चांगला आहे, तुमची अशीच भरभराट होत राहो. ऑल द बेस्ट. थँक्यू.